जय महाराष्ट्र मित्रांनो, एअर इंडिया तर्फे कॅबिन क्रू आणि वेगवेगळ्या पोस्टसाठी भरती निघाली आहे. खासियत याची अशी आहे की 10+2 म्हणजे 12वी पास आहात तुम्ही ते अप्लाय करू शकताय. अप्लाय करणं सुरू झालंय आणि शॉर्ट लिस्टिंग प्रोसेस पण अगदी सोपी आहे. तेच मी तुम्हाला आजच्या व्हिडिओत समजून सांगतोय. अप्लाय कसं करायचं, कोण कोण अप्लाय करू शकताय, सिलेक्शन कसं होणार आहे, त्यासाठी तुम्हाला व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे. चॅनलवर नवीन आला असाल, असेच एज्युकेशनल इन्फॉर्मेशन व्हिडिओज तुम्हाला पाहिजे असेल किंवा तुमचं शिक्षण काय झालंय, कुठल्या क्षेत्रात करिअर करायचंय, कशा प्रकारचे जॉब पाहिजे आहे, नक्की कमेंट करा. त्या पण वेकन्सी मी घेऊन येईल. चला तर बघूया डिटेलमध्ये. मित्रांनो, तुम्ही स्क्रीनवर वाचू शकताय. एअर इंडिया यांच्या ऑफिशियल करिअर पेजवर घेऊन आलोय. career.air.india.com यांचं ऑफिशियल करिअर पेज आहे. यावर संपूर्ण माहिती, करंट ओपनिंग्स तुम्हाला दिसून जातील. जसं की खाली स्क्रोल केल्यानंतर कुठल्या कुठल्या पोस्टसाठी भरती होते. कॅबिन क्रूसाठी होते, ओके, पायलटसाठी होते, ट्रेनी पायलटसाठी होते. त्याच्यानंतर बघा अजून खाली स्क्रोल केल्यानंतर इंजिनियरसाठी, अशा अनेक साऱ्या वॅकन्सी आहे. पण आपल्यासाठी कुठल्या कुठल्या बेस्ट आहे, जसं की सेल्स अँड मार्केटिंगचं आहे, मल्टिपल लोकेशनवर आहे, डिजिटल टेक्नॉलॉजीचं आहे, फायनान्समध्ये आहे, ऑदरचे आहे. आणि सगळ्यात जास्त ज्या कमेंट्स येत असतात कॅबिन क्रूबद्दल, तर यासाठी पण भरती असणार आहे. आता जर का तुम्हाला कॅबिन क्रूसाठी अप्लाय करायचं आहे, व्ह्यू ओपनिंग्स यावर क्लिक करायचं आहे आणि कॅबिन क्रूबद्दल संपूर्ण माहिती आपल्यासमोर येते. म्हणजे थोडक्यामध्ये हे सिलेक्शन कसं होतं, अप्लाय कसं करायचं, अट्रॅक्टिव्ह सॅलरी इथे असते, त्याबद्दल माहिती दिली आणि कुठले कुठले बेनिफिट आपल्याला मिळतात त्याची पण माहिती दिली आहे. जसं की हेल्थ आणि वेलनेस मिळतं, ट्रेनिंग आणि डेव्हलपमेंट मिळतं, वर्ल्ड क्लास ट्रेनिंग आपल्याला मिळते, करिअर आणि पोझिशन म्हणजे थोडक्यामध्ये ॲज अ करिअर तुमचं स्टार्ट होतं ॲज अ कॅबिन क्रूमधून, नंतर सिनियर कॅबिन क्रू, त्याच्यानंतर एक्झिक्युटिव्ह आणि कॅबिन मॅनेजर. अशा प्रकारे तुमचा हा करिअर ग्रोथ असते, जी की एक चांगली गोष्ट आहे. फिरायला मिळतं, भरपूर सारे डोमेस्टिक नेटवर्क्स आहे, तिथे राहणं खाणं वगैरे अशा अनेक साऱ्या गोष्टी तुम्हाला यांच्यातर्फे मिळतात. ओके, मग यासाठी कोण कोण पात्र आहे, तर भारतीय नागरिक तुम्ही पाहिजे ज्याच्याकडे पासपोर्ट आहे. नसेल तर तुम्ही अप्लाय करू शकताय. 45 दिवसात 20 दिवसात तुम्हाला पासपोर्ट मिळून जातो. आजकाल पटकन मिळतो, त्यामुळे टेन्शन नाही. 18 ते 27 तुमचं वय पाहिजे, फ्रेशर्स तुम्ही पाहिजे आणि अप टू 35 इयर एक्सपिरियन्स. जर एक्सपिरियन्स आहे तर 35, एक्सपिरियन्स नसेल तर 27 वयापर्यंत अप्लाय करू शकताय. 12वी पास तुम्ही पाहिजे कमीत कमी 50% जवळपास अनेक जणांना 50 किंवा त्यापेक्षा जास्त टक्के पडलेले असतात. फिजिकल क्रायटेरियामध्ये दिले 155 सेंटीमीटर हाईट पाहिजे फ्रेशरसाठी, 170 सेंटीमीटर मेलसाठी. मग तुम्ही फिमेल आहात तर 155 आणि मेल आहात तर 170 तुमचे सेंटीमीटर हाईट पाहिजे. BMI दिलाय 18 ते 22 मध्ये फिमेलचा पाहिजे, मेलचा 18 ते 25 मध्ये पाहिजे BMI. ओके, बाकी वेल ग्रूम तुम्ही पाहिजे, विजिबल टॅटू नको आहे, फॉर्मल युनिफॉर्म वगैरे मध्ये तुम्हाला जायचं आहे इंटरव्ह्यूला जाताना आणि कम्युनिकेशन स्किल तुमचं चांगलं पाहिजे, हिंदी आणि इंग्लिश. नसेल तर मी इथे बुक टॅग करून देईल, इथून तुम्ही घेऊन टाका. कॅबिन क्रू कसं बनायचं, त्याचा इंटरव्ह्यू कसा द्यायचा, इंग्लिश स्पीकिंग किंवा कम्युनिकेशन स्किल कसं असलं पाहिजे, त्याचे पण बुक तुम्हाला इथे मिळून जातील. ओके, अजून खाली स्क्रोल केल्यानंतर सिलेक्शन प्रोसेस दिली आहे. अनेक जणांना हेच माहिती नाही आहे आणि आपण आपले जे पण व्हिडिओज बनवतोय त्यामध्ये स्पष्ट मी तुम्हाला समजून सांगतो की जसं की गव्हर्नमेंटची इंटर्नशिप असो, बँकेत जॉब असो किंवा SBI मध्ये जॉब असो, प्रत्येकाचं मी तुम्हाला प्रॉपर गायडन्स देतो. किंवा AI क्षेत्रात करिअर करायचं आहे तर मी तुम्हाला सांगतोच, गरज का तुम्हाला चांगलं करिअर करायचं आहे तर व्हिडिओ पूर्ण बघा, यामध्ये सगळी माहिती दिलेली असते. जसं की सगळ्यात ऑनलाईन अप्लाय करणार आहोत, त्यानंतर आपली एक असाइनमेंट होते, म्हणजे आपण एलिजिबल आहोत का, पात्र आहोत का, ते चेक केलं जातं. त्याच्यानंतर आपलं मेडिकल चेकअप होतं, इंटरव्ह्यू होतो, त्याच्यानंतर 12वीचं मार्कशीट, पॅन कार्ड वगैरे म्हणजे आपलं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होतं. मेडिकल चेकअप झाल्यानंतर आपली ट्रेनिंग स्टार्ट होते आणि ॲज अ कॅबिन क्रू म्हणून आपण इथे जॉईन करतो. कॅबिन क्रू कसे असतात तर मेल फिमेल बोथ प्रकारचे असतात. तुम्ही बघितलं असेल प्लेनमध्ये जे पण आपल्याला गाईड करतात, माहिती देतात, ते कॅबिन क्रू असतात. तर अशा प्रकारे ही भरती असणार आहे. ओके, इथे सगळी माहिती दिली आहे. मॅक्झिमम एज 35 वर्ष आहे. हाईट किती पाहिजे, काय किती पाहिजे, सगळी माहिती तुम्हाला इथे मिळून जाईल. या वेबसाईटची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये टाकली आहे. आता जर का अप्लाय करायचं असेल तर सध्या एक वॅकन्सी निघाली आहे. दिल्ली मार्फत यांची वॅकन्सी निघतात, म्हणजे तिथे भरती होते. नंतर तुम्हाला मुंबई वगैरे बाकीच्या एअरपोर्टवर पण इथे मिळतात. ओके, तर भारतीय नागरिक तुम्ही पाहिजे, वय तुमचं 18 ते 27 पाहिजे, एक्सपिरियन्ससाठी दिले आहे, हाईट वगैरे तुम्हाला सगळी माहिती दिली आहे, विजनची पण माहिती दिली आहे, 6.6 पाहिजे. ओके,
त्याच्यानंतर स्किल्स कुठले-कुठले पाहिजे, तर तुम्ही प्रोफेशनल पाहिजे, तुमचं नॉलेज चांगलं पाहिजे, कम्युनिकेशन स्किल चांगलं पाहिजे, याची माहिती दिली आहे. काम काय करायचं आहे, तर थोडक्यात चेक, सेफ्टी, इक्विपमेंट, त्याच्यानंतर जे पण कस्टमर आहे त्यांना माहिती द्यायची, गाईडन्स द्यायचं, अशा प्रकारे तुमचं इथे काम असणार आहे. तर अप्लाय नाऊ यावर क्लिक करून आपण अप्लाय करू शकतोय. इथे बघा तुमचा ईमेल ॲड्रेस, पासवर्ड टाकून लॉग इन करायचं आहे. नवीन असाल एअर इंडियावर, याआधी अकाउंट तुमचं नाहीये, तर तुम्हाला काय करायचं आहे, क्रिएट अकाउंट बनायचं आहे आणि तुमचं इथे आधी अकाउंट क्रिएट करायचं आहे. अकाउंट क्रिएट करणं अगदी सोपं आहे. ईमेल ॲड्रेस रिटाइप करून घ्यायचा आहे. पासवर्ड टाइप करायचा. पासवर्ड कसा असला पाहिजे त्याची माहिती दिलेली आहे. रिटाइप करा. तुमचं फर्स्ट नेम, लास्ट नेम, रिजन कुठला आहे, इंडिया आहे टाकून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर फोन नंबर, त्याच्यानंतर रेसिडेन्स कुठला आहे ते टाकून घ्यायचं आहे. क्रिएट अकाउंट केल्यानंतर पुन्हा तुम्हाला लॉग इन करावं लागेल आणि लॉग इन केल्यानंतर तुम्हाला पूर्ण फॉर्म भरून घ्यायचा आहे. अशा प्रकारे आपण कॅबिन क्रूसाठी अप्लाय करू शकतोय. आता अनेक जणांचे कमेंट्स असतील, आम्हाला वेगळ्या फील्डमध्ये जायचं जसं की माझं फायनान्समधून शिक्षण झालंय किंवा माझं सेल्स अँड मार्केटिंगमधून झालंय, त्या रिलेटेड शिक्षण झालंय, डिजिटलमध्ये जायचंय, तर तिथे तुम्ही अप्लाय करू शकताय. व्ह्यू ओपनिंग्स यावर क्लिक करायचंय. यावर क्लिक केल्यानंतर पुन्हा व्हॅकन्सी आलेल्या आहे. जसं की यावर मी क्लिक करतोय. तर काय काम आहे, तर असोसिएट ईमेल सर्व्हिस डिलिव्हरी अशा प्रकारचं आपलं काम असणार आहे. त्याच्याबद्दल माहिती दिली आहे आणि अप्लाय म्हणून आपण अप्लाय करू शकतोय. तर तुम्हाला फायनान्समध्ये जायचंय, तर फायनान्स यावर क्लिक करायचंय. फायनान्स रिलेटेड व्हॅकन्सी ओपन होते आहे आणि तिथे आपण अप्लाय करू शकतो. तर अशा प्रकारे आहे, कुठे एक्सपिरियन्स मागितला आहे, कुठे फ्रेशरसाठी आहे. मग तुम्हाला मल्टिपल किंवा अदर लोकेशनसाठी अप्लाय करायचं आहे. व्ह्यू ओपनिंग्स यावर क्लिक करायचं आहे. पुन्हा व्हॅकन्सी आली आहे. गेस्ट रिलेशनशिप ऑफिसर ही एक पोस्ट आहे. इथे तुम्ही अप्लाय करू शकताय आणि अप्लाय नाऊ म्हणू शकता. तर अशा प्रकारे या व्हॅकन्सी आहे. त्यातल्या त्यात सगळ्यात पॉप्युलर जर आपण बघितलं तर कॅबिन क्रूची असते. त्यामुळे ज्यांना कॅबिन क्रू बनायचं आहे त्यांच्यासाठी एअर इंडियातर्फे चांगलं अपडेट आलेलं आहे. लिंक डिस्क्रिप्शनमध्ये टाकलं आहे. नक्की अप्लाय करा. काही अडचण आली कमेंट करा. WhatsApp, Instagram जॉइन करा आणि अशाच एज्युकेशनल इन्फॉर्मेशन व्हिडिओजसाठी चॅनल सबस्क्राईब करून ठेवा. जय हिंद, जय महाराष्ट्र.